ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ. ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ. ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am. जय हिंद प्रिय विद्यार्थिनींनो, माझे नाव अंजली चव्हाण. मी मराठा मंडळाचे जिजामाता हायस्कूल बेळगाव येथे गणित आणि विज्ञान विषयाची शिक्षिका आहे. तर विद्यार्थ्यांनो, ई क्लासच्या या माध्यमातून आता घनाकृतींचे दृश्यीकरण या पाठाचा पुढचा भाग आपण आज शिकणार आहोत. तर विद्यार्थ्यांनो, ह्या पाठामध्ये आपण नकाशा आणि बहुपृष्ठके याविषयी शिकणार आहोत. आता पण हा सगळा नकाशा आपण काढला तरी आपल्याला कुठल्या गोष्टी माहिती पाहिजेत, तर नकाशा कसा वाचायचा आणि हा नकाशा वाचताना त्यामधल्या दिलेल्या माहितीवरून आपण काय समजून घ्यायचं आणि त्यावरून काय निष्कर्ष काढायचा. नकाशामध्ये कोणती माहिती आहे आणि कोणती माहिती नाही, आणि नकाशा हा चित्रापेक्षा वेगळा आहे का, चित्रासारखाच आहे, हे पहिल्यांदा आपल्याला नकाशाच्या बाबतीत समजून घेतलं पाहिजे. तरच आपण नकाशे बघून समजून घेऊ शकतो किंवा काढू शकतो. तर बघा, आता आज हे नकाशे इतके महत्त्वाचे झालेले आहेत. तुमच्याकडे मोबाईल आहेच. मोबाईलमध्ये समजा तुम्ही एखाद्या अनोळखी ठिकाणी गेलाय, त्या ठिकाणी तुम्हाला काहीतरी ठिकाण शोधायचं आहे आणि ते मिळत नाही आहे, तर आज तुमच्या मोबाईलमध्ये तुम्हाला ती सेवा उपलब्ध आहे. तुम्ही इंटरनेट चालू करून त्याच्यामध्ये तुम्हाला हवं असलेलं ठिकाण शोधू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला नकाशा मिळतो. तर अशा पद्धतीने हे नकाशे जे आहेत हे समजून घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे. आता समोर आपल्याला दिसतंय ते एक घर आहे आणि त्या बाजूला त्या घराचा नकाशा काढलेला आहे. तर घराचं चित्र आणि नकाशा ह्याच्यामधला फरक तुमच्या लक्षात आलाच असेल. तर बघा, घरामध्ये आपल्याला जे काही आपल्याला दिसतं चित्र, आपण जसं बघतो घर, ते आपण दर्शवण्याचा प्रयत्न करत असतो. सविस्तरपणे त्या चित्रामध्ये आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. पण नकाशामध्ये तसं आहे का? नाही. नकाशामध्ये फक्त एक वस्तू किंवा एक ठिकाण याचं दुसरी वस्तू किंवा दुसऱ्या ठिकाणाशी असलेला संबंध दाखवलेला आहे. म्हणजे जर तुम्ही नकाशा बघितला तर त्याच्यात तुम्हाला फक्त घरात जायचा मार्ग, त्याच्यानंतर घरात खोली कुठे आहे, झाड कुठे आहे, यांचा एकमेकांशी कसा संबंध आहे, म्हणजे या खोल्या एकमेकांना कशा जोडल्या गेलेल्या आहेत, रस्ता कुठे जातोय, मुख्यद्वार कुठं जातं, हे आपल्याला तेवढंच दिसतंय. आता समजा घराच्या तुम्ही समोर उभे आहात म्हणून तुम्हाला घर तसं दिसते. आता तुम्ही घराच्या एका बाजूला उभं राहिलात तर तुम्हाला घर कसं दिसेल? मग तुमचं चित्र काढताना अर्थातच तुमचा दृष्टिकोन तिथं खूप महत्त्वाचा आहे. मग तुम्ही बाजूला उभं राहिलात तर तुम्ही त्या प्रकारे त्या घराकडे बघाल, हो की नाही? आणि तुम्ही चित्र काढताना तसं काढाल. पण नकाशा तसा होणार नाही. नकाशामध्ये तुम्ही कुठेही कुठल्याही दिशेला उभं राहिलात, कुठल्याही बाजूला उभं राहिलात तरी नकाशा हा तसाच राहणार आहे. त्याच्यामध्ये काहीच बदल होणार नाही आहे. कळतंय का बघा विद्यार्थ्यांनो? त्याच्यानंतर म्हणजेच आपण ह्याच्यावरून ही माहिती घेऊ शकतो की चित्र काढताना दृष्टिकोन हा खूप महत्त्वाचा आहे. कारण आपण त्याच्यामध्ये सगळे बारकावे दाखवायचा प्रयत्न करत असतो, पण नकाशामध्ये हा दृष्टिकोन महत्त्वाचा नाही. तर नकाशामध्ये आपल्याला तो समजून घेणं, किंवा तुम्ही तो कुठल्याही बाजूने बघितला तरी तो आपल्याला तसाच दिसतो. त्याच्यामध्ये एकमेकांशी असलेला त्या वस्तूंचा किंवा ठिकाणांचा संबंध हा महत्त्वाचा आहे. आता असंच तुम्हाला अजून एक चित्र दिसतंय समोर. वरती तुम्हाला घर दिसतंय आणि त्याच्या खाली त्या घराचा नकाशा आपल्याला बघायला मिळतोय. तर आता तुम्ही बघितल्यावर तुमच्या लक्षात येईलच, आता हे घर जर आपण बाजूने बघितलं, मागून बघितलं तर आपल्याला वेगळं दिसेल. मग आपण जर चित्र काढायला गेलो तर वेगळं काढू. पण नकाशामध्ये बदल होईल का? नाही. तर विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, हा नकाशा अशा पद्धतीने घराचा सुद्धा आपण समजून घेऊ शकतो. आता बघा, तुम्हाला तुमच्या मित्राला तुमच्या शाळेपासून तुमचं घर कुठे आहे हे सांगायचं आहे, असा आपण विचार करूया. तर तुम्ही काय कराल? समजा असं तुम्ही सांगितलं किंवा कागदावरती तुम्ही काढून दिलं की शाळेतून बाहेर पड, उजवीकडे जा, डावीकडे वळ, पुन्हा उजवीकडे जा, तिथं माझं घर आहे.
असंच जर तुम्ही कागदावरती त्याला वळणं काढून दिली तर त्याला कळेल का तुमचं घर नेमकं कुठे आहे? नाही कळणार. मग तुम्हाला सांगताना किंवा तुम्हाला ते काढून दाखवताना कागदावरती सविस्तर माहिती द्यायला हवी. म्हणजे कशी? तर बाबा शाळेतून बाहेर पडल्यानंतर तू उजवीकडे जा, अर्धा किलोमीटर अंतर गेल्यावरती तुला एक चौक लागेल. म्हणजे तुम्हाला तुम्ही जेव्हा कागदावरती ते काढून त्याला दाखवाल तेव्हा तिथं तुम्हाला ते अंतर आणि तो चौक तुम्हाला दाखवायला हवा. लक्षात येते? तिथून डावीकडे वळ आणि मग तिथून डावीकडे वळण तुम्हाला दाखवायला हवं. डावीकडून वळल्यावरती पुन्हा 1 किलोमीटर चालल्यानंतर पुढे उजव्या कोपऱ्यामध्ये तुला एक समजा मोठं झाड किंवा एखादी पिवळ्या रंगाची इमारत दिसेल. तिथून तू उजवीकडे वळ आणि मग तुम्ही तसं तुमच्या नकाशामध्ये जो तुम्ही कागदावरती काढणार तिथं तुम्हाला तसं दाखवायला पाहिजे की इथं पिवळ्या रंगाची इमारत आहे, इथं उजवीकडे वळ आणि मग इथून चौथं घर माझं आहे. तर अशा पद्धतीने हा नकाशा आपल्याला दाखवावा लागतो. आता बघा इथं 7 वर्षाच्या राघव या मुलाने काढलेला नकाशा आपल्या समोर आहे. तर राघवनी हा कसला नकाशा काढलेला आहे? काय दिसतंय तुम्हाला? अगदी बरोबर, राघवनी त्याचं घर, त्याची शाळा आणि त्याच्या बहिणीची शाळा, तिथून त्याच्या घराकडून ह्या शाळांकडे जाण्याचा मार्ग दाखवलेला आहे. आता हा मार्ग जर तुम्ही बघितला त्याच्यातून तुम्हाला काय माहिती मिळते का बघा व्यवस्थित, की त्याचं घर, त्याच्यानंतर त्याची शाळा त्याच्या घरापासून किती अंतरावर आहे, त्याच्या बहिणीची शाळा किती अंतरावरती आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जी वर्तुळं दाखवलेली आहेत ती वर्तुळं नेमकी काय सांगतायत? चौक सांगतायत का एखादं ठिकाण सांगतायत? नेमकं काय सांगतायत? ह्या नकाशावरून आपल्याला नेमकी माहिती काय मिळते? तर अशी कोणतीच नेमकी माहिती आपल्याला या नकाशावरून मिळत नाही आहे. कारण इथं मार्ग जे आहेत ते सुद्धा प्रमाणात आहेत की नाही हे आपल्याला माहीत नाही. म्हणजे जो मार्ग मोठा दाखवलेला आहे तो मोठा आहे की तो कमी आहे हे सुद्धा आपल्याला काहीच कळत नाही आहे. आता आपण पुढचा नकाशा बघूया. हा जो नकाशा आहे हा त्या राघवची बहीण मीना हिने काढलेला नकाशा आहे. आता ती अर्थातच त्याच्यापेक्षा वयाने मोठी आहे. आता बघा तिने तिच्या घराकडून तिची शाळा आणि भावाची शाळा इथपर्यंत काढलेला नकाशा आहे. आता इथं जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर उजव्या बाजूला वरती कोपऱ्यामध्ये त्या नकाशामध्ये तिने वापरली जी चिन्ह वापरलेली आहेत त्या चिन्हांचा व्यवस्थितपणे अर्थ सांगितलेला आहे. म्हणजे घर म्हणून कुठलं चिन्ह वापरलं आहे, शाळा म्हणून कुठलं चिन्ह वापरलं आहे, इस्पितळ म्हणून कुठलं चिन्ह वापरलं आहे, रस्त्यांसाठी कुठलं चिन्ह वापरलं आहे, ही सगळी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे. याशिवाय जे मार्ग दाखवलेले आहेत त्या मार्गांवरती तिनं अंतर लिहिलेलं आहे. म्हणजे तिच्या घराकडून ती लंबरूपात खाली जेव्हा आलेली आहे तिथं अर्धा किलोमीटर, त्याच्यानंतर पुन्हा ती उजवीकडे वळल्यानंतर तिथं 1 किलोमीटर, पुन्हा डावीकडे वळल्यावरती 1/4 म्हणजे पाव किलोमीटरवरती तिची शाळा आहे. त्याच्या खालचं अंतर जे आहे ते अर्धा किलोमीटर आहे. तर अशा पद्धतीने ते ह्याच्यामध्ये ह्या नकाशामध्ये आपल्याला व्यवस्थित माहिती मिळते आहे. त्याचबरोबर तिथे तलाव कुठे आहे हे सुद्धा आपल्याला कळतं आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो जेव्हा आपण नकाशा काढतो किंवा नकाशा बघतो त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे चिन्ह असणं गरजेचं आहे. प्रमाणसुद्धा जे आपण दाखवतो आहे मार्गांचं हे योग्य दाखवणं खूप गरजेचं आहे. म्हणजे नकाशाप्रमाणे तुम्ही प्रमाण बदलू शकता. म्हणजे जसं एखाद्या नकाशावरती तुम्ही असं करू शकता की 10 किलोमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर घेऊ शकता किंवा एखाद्या नकाशावरती तुम्ही 100 किलोमीटर म्हणजे 1 सेंटीमीटर असं अंतर घेऊ शकता. पण आपल्याला ही अंतरं जी आहेत ही प्रमाणामध्येच घेतली पाहिजेत तरच आपला नकाशा हा व्यवस्थितपणे आपल्याला मिळतो. तर बघा तर एकतर नकाशा जो आहे हा एखादी वस्तू किंवा एखादं ठिकाण याचं दुसरी वस्तू किंवा दुसरं ठिकाण याच्याशी असलेला जो संबंध आहे तो आपल्याला नकाशामध्ये बघायला मिळतो. त्याचबरोबर नकाशामध्ये एखादी वस्तू किंवा ठिकाण हे आपण ठराविक संकेत किंवा ठराविक चिन्हांनी आपण दाखवत असतो. त्याचबरोबर नकाशामध्ये
निश्चित असलेलं जे प्रमाण असतं, नकाशासाठी निश्चित असलेलं प्रमाण हे ठराविक नकाशासाठी निश्चित असतं. म्हणजे एखाद्या नकाशासाठी जे आपण प्रमाण घेतो ते त्या नकाशासाठी निश्चित असं प्रमाण असतं. कागदावरचं अंतर हे खऱ्या अंतराशी आपण त्या प्रमाणात ते कमी करतो. तर अशा पद्धतीची माहिती आपल्याला याच्यावरून मिळते. त्याच्याशिवाय आपल्याला काय कळतं आहे बघा, की नकाशामध्ये कोणताही संदर्भ किंवा दृष्टिकोन नसतो. म्हणजे आता खाली तुम्हाला एक चित्र दिसते, त्यामध्ये तुम्ही बघताय की एक जे चित्र आहे त्याच्यामध्ये झाडं जी आहेत जवळून बघितल्यावरची मोठी आणि लांब जसं आपण जातो तशी ती झाडं आपल्याला लहान लहान दिसत आहेत. बाजूला त्याचा नकाशा काढलेला आहे, त्याच्यामध्ये सगळीच झाडं ही आपल्याला एका आकाराची दिसतात. म्हणजे इथं असा काही विशिष्ट असा दृष्टिकोन नसतो. तर विद्यार्थ्यांनो, अशा पद्धतीने आपण नकाशा जेव्हा समजून घेऊ तेव्हा त्यामध्ये दृष्टिकोन नसतो हे लक्षात घ्या. नकाशा कुठूनही बघितलात तरी तो आपल्याला सारखाच दिसतो. त्यानंतर नकाशामध्ये ही चिन्ह असणं गरजेचं आहे. सांकेतिक चिन्ह, त्यांचे अर्थ, त्यावरून आपण तो नकाशा वाचतो. त्याचबरोबर त्या नकाशामध्ये अंतर दाखवणंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे आणि आपण वाचतानासुद्धा तो नकाशा तसा समजून घेतला पाहिजे. तर आता नकाशाच्या बाबतीत आपण ह्या गोष्टी शिकलो. आणि आता बघा, ह्या भागाच्या खालचा जो स्वाध्याय आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खूप छान दिलेला आहे. नकाशा तुम्हाला दिलेला आहे आणि त्याच्यामध्ये विविध रंग भरायला सांगितलेले आहेत. तर तो तुम्ही नक्की करा. आणि फक्त तेवढंच करू नका, तर तुमच्या घराचं, जसं मी मगाशी सांगितलं की तुमचं घर कुठे आहे तुमच्या भागामध्ये, त्याचे नकाशे काढायचा प्रयत्न करा. किंवा तुमच्या शाळेकडून तुमचं घर किंवा घराकडून शाळा, असे विविध नकाशे तुम्ही काढू शकता. किंवा तुम्ही भारताचा नकाशा, जगाचा नकाशा बघा, त्यामध्ये ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत भूगोल इतिहासमध्ये त्या शोधायचा त्याच्यामध्ये प्रयत्न करा. तर असा हा आपला नकाशा हा भाग होता. आता आपण पुढच्या भागाकडे वळणार आहोत. तर आपला पुढचा जो भाग आहे तो आहे बहुपृष्ठ. तर विद्यार्थ्यांनो आणि विद्यार्थिनींनो, आता माझ्यासमोर इकडं एक घन आहे, तुम्हाला दिसतो आहे. आता हा घन आहे, आपण ह्याच्या अगोदर शिकलेलो आहोत. ह्या घनामध्ये जर तुम्ही बघितलं तर हे जे भाग दिसत आहेत आपल्याला, हे जे सपाट भाग आपल्याला दिसत आहेत, ह्यांना आपण याचे पृष्ठभाग असं म्हणतो. ह्या घनाचे हे पृष्ठभाग आहेत. त्यानंतर ह्या ज्या आपल्याला दिसत आहेत ह्या आकृतीमध्ये, ह्या घनामध्ये ह्या ज्या आपल्याला रेषा दिसत आहेत ह्यांना आपण कडा असं म्हणतो. आणि हे जे बिंदू दिसत आहेत ह्यांना आपण या घनाकृतीचे शिरोबिंदू असे म्हणतो. तर आता बघा, आपल्याकडे अशा घनाकृती आहेत. तर ह्या ज्या घनाकृती आहेत, आता ही एक घनाकृती आहे, ही आहे घनायत. तर ह्या घनाकृती कशा तयार झालेल्या आहेत, तर या बहुभुजाकृती क्षेत्रांपासून तयार झालेल्या आहेत. तर ही जी आहेत ही बहुभुजाकृती क्षेत्र आहेत. आणि हे बघा, हा सुद्धा आहे, ही बहुभुजाकृती क्षेत्रांपासून तयार झालेली आहे. आणि ही जी क्षेत्र आहेत ह्यांना आपण त्याचे पृष्ठभाग असे म्हणतो. हे पृष्ठभाग ज्या रेषेमध्ये मिळतात, आता बघा हे दोन पृष्ठभाग इथं मिळालेले आहेत, हे दोन पृष्ठभाग इथं मिळालेले आहेत. तर अशा पद्धतीने हे पृष्ठभाग ज्या रेषांमध्ये मिळत आहेत त्या रेषांना आपण कडा असं म्हणतो. आणि या कडा ज्या आहेत ह्या ज्या बिंदूंमध्ये मिळत आहेत त्या बिंदूंना आपण शिरोबिंदू असं म्हणतो. आणि अशा स्वरूपातल्या ज्या घनाकृती आहेत त्यांना आपण बहुपृष्ठके असे म्हणतो. तर बघा, ही जी आपल्याला दिसत आहेत ही जी घनाकृती आहेत ह्या सगळ्यांना कडा आहेत, त्याच्यानंतर पृष्ठभाग आहेत, हो की नाही, आणि शिरोबिंदू आहेत. तर ह्या आकृत्यांना आपण बहुपृष्ठके असे म्हणतो. आता बघा, पुढं तुम्हाला दिसत आहेत की बहुपृष्ठके आहेत आणि बहुपृष्ठके नाहीत, अशा दोन प्रकारच्या घनाकृती आपल्याला दिसत आहेत. तर आपण आता ठरवायचं आहे, बहुपृष्ठक असं म्हटलेलं आहे.
पण ही जी आकृती आहे ह्याला आपण बहुपृष्ठक म्हणत नाही आहे. त्याच्यासारखीच आकृती आपण घेऊया. या आकृतीला आपण बहुपृष्ठक म्हणतोय, पण ह्या आकृतीला आपण बहुपृष्ठक म्हणत नाही. या दोघांमध्ये काय फरक दिसतोय तुम्हाला बघा, लक्षात येतोय का? आता आपण अजून एक घेऊया. आता ह्या दोन आकृत्या बघा, ह्याला आपण बहुपृष्ठक म्हणतो, पण ह्याला आपण बहुपृष्ठक म्हणत नाही. अशा प्रकारच्या घनाकृती तुम्हाला तुमच्या पडद्यावरती दिसत आहेत. तर आता बघा, ह्यांना आपण बहुपृष्ठके का म्हणत नाही ते आपण आता बघूया. ह्या आकृतीला आपण बहुपृष्ठक का म्हणत नाही? तर जेव्हा तुम्ही बघता, आता आपण मागच्या वेळी बघितला हा गोल, या गोलाला जर तुम्ही बघितलं तर ह्याचा जो हा पृष्ठभाग आहे हा वक्र पृष्ठभाग आहे. इथं तुम्हाला कुठेतरी कडा किंवा शिरोबिंदू असे काही दिसत आहेत का? तर आपल्याला असे दिसत नाही आहेत. त्याच्याशिवाय जर आपण हा शंकू बघितला, जसा तुम्हाला तुमच्या समोर स्क्रीनवरती दिसतोय की हा आपण शंकू बघितला, तर ह्या शंकूचा हा पाया आहे आणि ह्याचा हा जो पार्श्वपृष्ठभाग आहे हा कसा आहे? हा पुन्हा वक्र पार्श्वपृष्ठभाग आहे. तर ह्यालासुद्धा आपल्याला कडा दिसत नाही आहेत. त्याच्यानंतर जी आहे ती आहे वृत्तचिती. वृत्तचितीचा सुद्धा हा पार्श्वपृष्ठभाग जर तुम्ही बघितलात तर हा वक्राकार आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, की आपण बहुपृष्ठक कशाला म्हणतो? की ज्या आकृत्यांना, ज्या घनाकृतींना अशा पद्धतीने सपाट पृष्ठभाग आहेत, ज्यांना कडा आहेत, ज्यांना शिरोबिंदू आहेत, अशा आकृत्यांना आपण बहुपृष्ठके असे म्हणतो. आता बघा, ह्याच्या पुढचा भाग आपल्याला शिकायचा आहे, तो म्हणजे बहिर्वक्र बहुपृष्ठके कुठली असतात. तर आता तुम्ही ह्याच्या अगोदर बहुभुजाकृतीच्या बाबतीत कोणत्या आकृत्या बहुभुजाकृती या बहिर्वक्र आहेत आणि कोणत्या नाहीत हे आपण शिकलेलो आहोत. तर तुम्हाला डाव्या बाजूला एक बहुभुजाकृती दिसतीये, ती बहिर्वक्र आहे. कारण का? ह्या आकृतीचे कोणतेही दोन शिरोबिंदू तुम्ही घ्या. इथं तुम्हाला किती शिरोबिंदू दिसत आहेत बघा त्या आकृतीमध्ये? 5 शिरोबिंदू. अगदी बरोबर. हे 5 शिरोबिंदू तुम्ही कोणत्याही क्रमाने जर जोडलेत, म्हणजे तुम्ही लगतचे जोडलेत किंवा लगतचे नसलेले जोडलेत, तरी जे रेषाखंड मिळत आहेत किंवा कर्ण आपण ज्यांना म्हणतो, हे पूर्णपणे त्या आकृतीमध्येच सामावलेले असतात. ते त्या आकृतीच्या बाहेर येत नाहीत. म्हणजे त्या बंदिस्त आकृतीमध्येच हे कर्ण किंवा हे रेषाखंड सामावलेले आहेत आणि म्हणून यांना आपण बहिर्वक्र बहुभुजाकृती असे म्हणतो. तर दुसरी जी आकृती आहे जी बहिर्वक्र नाही. का नाही? तर तिथं तुम्हाला 2 बिंदू दाखवलेले आहेत, ए आणि बी. हे 2 बिंदू जर आपण जोडले तर जो रेषाखंड मिळतो किंवा जो कर्ण मिळतो, हा कर्ण त्या आकृतीच्या अर्थातच बाहेरच्या बाजूला येतोय. लक्षात येतंय तुमच्या? तर तो बाहेरच्या बाजूला येतोय आणि म्हणून या आकृतीला आपण बहिर्वक्र नसलेली बहुभुजाकृती असं म्हणतो. आणि याच प्रकारे आता आपण बहुपृष्ठके सुद्धा त्यांचे सुद्धा आपण भाग करणार आहोत. तर तुम्हाला आता पडद्यावरती बहिर्वक्र असलेली आणि बहिर्वक्र नसलेली बहुपृष्ठके आपल्याला बघायला मिळत आहेत. तर बघा, इथं सुद्धा जर तुम्ही शिरोबिंदू जोडलेत बहिर्वक्र बहुपृष्ठकांमध्ये, तर तुमच्या असं लक्षात येईल की जे रेषाखंड मिळतात ते पूर्णपणे त्या आकृतीमध्येच सामावलेले असतात. म्हणजे जसं उदाहरण, आता ह्या आकृतीमध्ये हे बहिर्वक्र बहुपृष्ठक आहे. हा शिरोबिंदू आणि हा शिरोबिंदू जर मी जोडायचा प्रयत्न केला तर आतल्या बाजूनी जी काही रेष असेल ती पूर्णपणे या आकृतीमध्येच आतल्या बाजूला असणार आहे. ती बाहेरच्या बाजूला येईल का? तर नाही. म्हणून ह्यांना आपण बहिर्वक्र बहुपृष्ठके असं म्हणतो. तर दुसरी जी बहुपृष्ठके आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्ही आता चांदणीच्या आकाराचा जर तुम्ही बाहेरचे 2 शिरोबिंदू जोडायचा प्रयत्न केला तर जो काही कर्ण मिळेल किंवा जो काही रेषाखंड मिळेल हा पूर्णपणे त्या आकृतीच्या बाहेर आलेला आपल्याला दिसतो. यानंतर आपल्याला दिसतंय नियमित बहुपृष्ठक आणि नियमित नसलेले बहुपृष्ठक. मग नियमित बहुपृष्ठक काय आहे बघा. आता हा माझ्या हातामध्ये एक घन आहे.
ह्याला जर तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की ह्याचे जे पृष्ठभाग आहेत हे सगळे एकरूप आहेत. लक्षात येते का बघा, ह्याचे पृष्ठभाग सगळे एकरूप आहेत. म्हणजे नियमित बहुपृष्ठक जे असतं त्याच्यामध्ये ज्या बहुभुजाकृती ज्या असतात ज्याच्यामुळे ह्याचे पृष्ठभाग तयार होतात ह्या नियमित असतात. हे सगळे एकरूप आहेत. त्याचबरोबर हे सुद्धा बघा की ह्याचा जो शिरोबिंदू असेल त्या शिरोबिंदूच्या संदर्भात असलेले किंवा त्याच्याशी जोडले गेलेले जे पृष्ठभाग आहेत ते समान आहेत. म्हणजे त्यांची संख्या समान आहे. म्हणजे ह्या शिरोबिंदूशी बघा 1 2 3 पृष्ठभाग जोडले गेलेत. ह्या शिरोबिंदूशी बघा 1 2 3 पृष्ठभाग जोडले गेले आहेत. असा कुठलाही शिरोबिंदू तुम्ही बघा त्याच्याशी जोडल्या गेलेल्या पृष्ठभागांची संख्या ही समानच असणार आहे. त्याच्याऐवजी नियमित नसलेले जे बहुपृष्ठक आहे ते तुम्ही बघा. त्याच्यामध्ये पुन्हा तुम्हाला 2 बिंदू ए आणि बी आपल्याला दिसत आहेत. तर ह्याच्यामध्ये जे पृष्ठभाग आहेत ते एकरूप असू शकतात कदाचित, पण जर तुम्ही लक्ष देऊन बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की ए बिंदूपाशी 3 पृष्ठभाग एकत्र येत आहेत तर बी बिंदूपाशी एकत्र येणारे पृष्ठभाग हे 4 आहेत. आणि म्हणून आपण यांना नियमित नसलेले बहुपृष्ठक असं म्हणतो. तर आता या बहुपृष्ठकांचे जे 2 महत्त्वाचे भाग आहेत ते आपण बघणार आहे. ते 2 कुठले आहेत तुम्हाला समोर दिसत आहे. एक आहे लोलक आणि दुसरं आहे पिरॅमिड. तर हे जर तुम्ही बघितलं तर हे आहे लोलक आणि हा जर आपण बघितला तर ह्याला म्हणतात पिरॅमिड. आता दोघांमध्ये काय फरक आहे सांगा बरं, लक्षात येतोय का? बरोबर, लोलकामध्ये जर तुम्ही बघितलं तर ह्याला काय आहे, ह्याला पाया आहे आणि हा ह्याचा माथा आहे. अर्थात दोन्हीही तुम्ही एकच आहे असं म्हणू शकता. पाया आणि माथा हे जे 2 पृष्ठभाग आहेत हे कशा स्वरूपाचे आहेत तर हे एकरूप असतात. लक्षात येतं आहे, हे एकरूप असतात किंवा हे नियमित बहुभुजाकृती एकरूप बहुभुजाकृती आहे असं आपण. आणि इतर जे पृष्ठभाग आहेत हे पार्श्वपृष्ठभाग. हे पार्श्वपृष्ठभाग जे आहेत हे आयताकृती आहेत लोलकामध्ये. आता आपण पिरॅमिड बघूया. पिरॅमिडमध्ये काय आहे, ह्याचा एक पाया आहे जो बहुभुजाकृती असतो आणि ह्याचे हे जे बाकीचे जे पृष्ठभाग आपल्याला दिसत आहेत हे पृष्ठभाग कुठल्या आकाराचे आहेत तर हे त्रिकोणाकृती आपल्याला दिसत आहेत. तर अशा पद्धतीने हे पिरॅमिड्स आहे. पिरॅमिडचा पाया बहुभुजाकृती असतो, त्याचे हे जे पार्श्वपृष्ठभाग आहेत हे त्रिकोणाकृती असतात आणि हे सगळे मिळून वरती एक सामायिक शिरोबिंदू असतो. तर अशा पद्धतीने हे लोलक आणि पिरॅमिड्स आहेत. आता हे जे लोलक आणि पिरॅमिड्स आहेत त्यांना त्यांच्या पायावरून ओळखलं जातं. आता हे जर 2 तुम्ही बघितले तर ह्याचा पाया कसा आहे सांगा, त्रिकोणाकृती आहे. बरोबर आहे. मग ह्याला तुम्ही म्हणणार त्रिकोणाकृती लोलक आणि ह्याला आपण काय म्हणणार तर त्रिकोणाकृती पिरॅमिड. त्याच्यानंतर आपण दुसरा बघूया. आता हे लोलक बघा, ह्या लोलकाचा पाया कसा आहे, चौरसाकृती आहे म्हणून ह्याला आपण म्हणणार चौरसाकृती लोलक. त्याच्यानंतर असाच हा बघा, हा पिरॅमिड आहे, ह्याचा पायासुद्धा चौरसाकृती आहे, ह्याला आपण म्हणणार चौरसाकृती पिरॅमिड. त्याच्यानंतर अजूनही आपल्याकडे आहेत. आता हा बघा, हा सुद्धा एक लोलक आहे. ह्याचा पाया कसा आहे बघा, ह्याच्यामध्ये किती बाजू दिसत आहेत आपल्याला तर 5 बाजू दिसत आहेत. हा पंचबहुभुजाकृती किंवा पंचकोनाकृती आहे म्हणून ह्याला आपण म्हणणार, ह्या लोलकाला आपण म्हणणार पंचकोनाकृती लोलक. तसाच हा सुद्धा बघा, ह्याचा पायासुद्धा जर तुम्ही बघितलात तर आपल्या लक्षात येईल की इथं 5 बाजूंचा किंवा 5 बाजू असणारी ही बहुभुजाकृती आहे म्हणून ह्याला आपण म्हणणार पंचकोनाकृती पिरॅमिड. तर अशा पद्धतीने लोलक आणि पिरॅमिड ही दोन महत्त्वाची बहुपृष्ठके आहेत. तर आता या बहुपृष्ठकांशी संबंधित एक खूप महत्त्वाचं सूत्र आता आपण शिकणार आहोत आणि या सूत्राला म्हणतात युलरचे सूत्र. ह्याच्यामध्ये काय आहे बघा हे सूत्र तर F + V = E + 2
किंवा हे सूत्र आपण असंही लिहू शकतो की F अधिक V वजा E बरोबर 2. मग इथं F म्हणजे काय आहे? अर्थात आत्ता तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने F म्हणजे पृष्ठभाग. लक्षात घ्या, F म्हणजे पृष्ठभाग, त्याला इंग्रजीमध्ये फेसेस असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर V म्हणजे ह्याचे शिरोबिंदू, कळतंय? V म्हणजे ह्याचे शिरोबिंदू आणि E म्हणजे ह्या आकृतीच्या कडा. तर आता हे युलरचं सूत्र या बहुपृष्ठकांना कशा पद्धतीने लागू पडतं ते आपण बघूया. तर आता माझ्या हातामध्ये हा आयताकृती लोलक आहे किंवा हे एक बहुपृष्ठक आहे. आता ह्या बहुपृष्ठकाच्या बाबतीत बघा, पृष्ठभाग किती आहे त्याला? 1 2 3 4 5 6, म्हणजे F किती आहे? तो आहे 6. त्याच्यानंतर शिरोबिंदू किती आहेत बघा? 1 2 3 4 5 6 7 8 शिरोबिंदू आहेत. मग जर तुम्ही F अधिक V केलं, F 6 आहे, V तुमचा 8 आहे, तर F अधिक V किती झाला आपला? 6 अधिक 8 14. अगदी बरोबर आहे. आता आपण दुसरा भाग बघूया. आपण समीकरणाची डावी बाजू बघितली, आता उजवी बाजू बघूया. उजव्या बाजूला E आहे. आता ह्याच्या कडा मोजूया. कडा किती आहेत बघा? 1 2 3 4, ह्या इकडे 4, वरती पुन्हा 4 आणि खालच्या बाजूला पुन्हा 4. एकूण किती झाल्या बघा? एकूण कडा झाल्या 12. अगदी बरोबर आहे. तर दुसरी बाजू जर आपण समीकरणाची बघितली, E अधिक 2 म्हणजे 12 अधिक 2 14. म्हणजे डावी बाजू जेव्हा आपण सोडवली, F अधिक V जेव्हा आपण सोडवलं तेव्हा आपल्याला किती मिळालं? 14. उजवी बाजू आपण सोडवली E अधिक 2 तेव्हा पण आपल्याला किती मिळालं? 14. तर अशा पद्धतीने तुम्ही कोणतीही बहुपृष्ठके घ्या आणि त्याच्यासाठी हे युलरचं जे सूत्र आहे ते सिद्ध करायचा प्रयत्न तुम्ही स्वतः करू शकता. अशी पृष्ठकं तयार करा किंवा तुमच्या आजूबाजूला असलेली जी बहुपृष्ठकं आहेत ती घ्या. म्हणजे जसं उदाहरणार्थ तुमची वही आहे, वही घ्या, वहीला सुद्धा हे पृष्ठभाग आहेत आणि कडा आहेत. तर अशा पद्धतीने तुम्ही घेऊन युलरचे सूत्र कसं सिद्ध होतं आहे हे त्याच्यामध्ये सांगू शकता. तर विद्यार्थ्यांनो, आत्ता आपण जो भाग शिकलो नकाशा आणि बहुपृष्ठकेमध्ये सुद्धा तुम्हाला शेवटी स्वाध्याय दिलेला आहे. त्यामध्ये तुम्ही आत्ता सांगितलेल्या माहितीवरून कोणती बहुपृष्ठके आहेत, कोणती नाहीत, बहुपृष्ठकांचे पृष्ठभाग, शिरोबिंदू, कडा या सगळ्या गोष्टींची माहिती व्यवस्थित करा आणि ते स्वाध्याय सोडवा. अनुदिना अनुक्षणा ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ, ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲ್ಲಿ ಜೊತೆಗೂ